Hello everyone, good morning. Myself Musar Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical jurisprudence. So friends, today we are going to discuss new topics or new chapter, that is the Poisonous Act 1990. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टडी करणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे जो पॉयझनस ॲक्ट आहे. पॉयझन्स ॲक्ट 1919. इन इंट्रोडक्शन, according to this act, central government is authorized to regulate import of poisons and the state governments are authorized to regulate possession for sale and sale of poisons within their respective areas. Means काय, according to its rules or its act, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की या कायद्यानुसार जे पॉयझन्स आहे, ज्या पॉयझन्सच्या किंवा इन मराठी त्याला आपण काय म्हणू, जहर, ठीक आहे. या कायद्यानुसार जहराच्या जी आयात आहे त्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार त्या ठिकाणी अधिकृत आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आर ऑथराइज्ड टू रेग्युलेट possession for sale and sale of the poisons within their respective areas. Any substances specified as a poison under this act is deemed to be poisons for the purpose of this act. Nothing in this act applies to or interferes with anything done in good faith in the exercise of this profession by medical or veterinary practitioner. म्हणजेच काय की जसं बघितलं की आपण या कायद्यानुसार पॉयझनच्या आयातीवर कोण नियंत्रण करतं, त्या ठिकाणी केंद्र सरकार नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अधिकृत आहे. त्याचबरोबर आणि राज्य सरकारांना त्याच्या संबंधित क्षेत्रात त्या ठिकाणी नियमन, देन त्याचा ताबा, त्या पॉयझनस ड्रग जे असतील त्या ड्रगचा ताबा, त्याचबरोबर त्याची विक्री आणि त्याच्या विक्रीचे त्या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. या कायद्यानुसार अकॉर्डिंग टू दिस रूल्स जे पॉयझन्स आहेत त्याच्या आयातीवर किंवा पॉयझनस ड्रग आहेत त्या ड्रगच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार अधिकृत आहे आणि राज्य सरकारांना त्याच्या संबंधित क्षेत्रात नियमन, त्याचबरोबर त्याचा ताबा मिळवणे, त्याची विक्री करण्याचे अधिकार त्या ठिकाणी राज्य सरकारना आहेत. देन या कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी पॉयझन म्हणून निर्दिष्ट केलेले कोणतेही पदार्थ या कायद्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी विष मानले जाते. त्या ठिकाणी any substance specified as poisons under this act is deemed to be poison for the purpose of this act. या कायद्याअंतर्गत विष म्हणून त्या ठिकाणी किंवा पॉयझन म्हणून त्या ठिकाणी पॉयझनस ड्रग ते जे आहेत ते म्हणून जे निर्दिष्ट केलेले ड्रग आहेत ते असे कोणतेही प्रोडक्ट किंवा असे कोणतेही पदार्थ या कायद्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी विष मानले जाते. देन थर्ड वन आहे, नथिंग इन दिस ॲक्ट ॲप्लाइज टू ऑर इंटरफेअर विथ एनिथिंग डन इन अ गुड फेथ इन एक्झरसाइज ऑफ दिस प्रोफेशन बाय मेडिकल और व्हेटरनरी प्रॅक्टिशनर. या कायद्यातील काहीही वैद्यकीय किंवा पशुवैद्यकीय व्यावसायिकाद्वारे या व्यवसायाच्या त्या ठिकाणी फेथ इन द एक्सरसाइज चांगल्या त्या ठिकाणी
प्रोफेशन त्या ठिकाणी केलेल्या कोणत्याही गोष्टीस लागू किंवा हस्तक्षेप करत नाही. त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीस लागू किंवा त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही किंवा करत नाही. या कायद्याच्या काही वैद्यकीय, त्याचबरोबर प्रोफेशन बाय मेडिकल किंवा त्यालाच व्हेटरनरी प्रॅक्टिशनर जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकाद्वारे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही. देन नेक्स्ट वन आहे ऑब्जेक्टिव्ह. मग मेनली पॉयझनस ॲक्ट 1939 त्या ठिकाणी रेग्युलेट करण्याचं काम का केलं पाहिजे किंवा त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तर द मेन ऑब्जेक्ट ऑफ द passing this act was to regulate and control the import, possession and sale of poisons. Main objective काय आहे, mainly it is or the main object of passing this act, त्याचा पासिंग करण्याचा त्या ॲक्टचा काय त्यामागचा हेतू काय आहे. तर पॉयझनस ॲक्ट पास करण्यामागे त्या ठिकाणी हा कायदा करण्याच्या मागे मुख्य उद्देशाने त्यांचा हेतू काय आहे. तर जे पॉयझनस ड्रग असतील किंवा विषाच्या आयात, इम्पोर्ट, कंट्रोल द इम्पोर्ट रेग्युलेट करणं, त्याचबरोबर त्याचा इम्पोर्ट जे आहे त्याची आयात जी आहे ती कंट्रोल करणं, त्याचा पोसेशन मीन्स इन मराठी त्याचा ताबा, आणि सेल ऑफ पॉयझन त्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे हे त्या ठिकाणी त्याचं मेन ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे द मेन ऑब्जेक्ट ऑफ पासिंग दिस ॲक्ट. ह्या ऑब्जेक्टचं पास करण्यामागे मुख्य उद्देशाने त्यांचा हेतू काय आहे तर कंट्रोल करणं, इम्पोर्टवरती जे पॉयझनस ड्रग असतील ते रेग्युलेट, त्याचबरोबर कंट्रोल करणं, त्याचा ताबा मिळवणे, त्या ठिकाणी त्याचा पोसेशन आणि त्याच्या विक्रीवर त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण करणे हा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सेकंड वन आहे पोसेशन. नेक्स्ट पॉईंट आहे पोसेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉयझन. पोसेशन ऑफ फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉयझन म्हणजेच काय की कोणत्याही पोझिशनच्या किंवा पोसेशनच्या विक्री आणि विक्रीसाठी संभाव्य स्थिती, कोणत्याही त्या ठिकाणी पॉयझनस सबस्टन्स असतील त्या विषयाच्या विक्री आणि विक्रीचा त्या ठिकाणी ताबा, त्याच्याशी रिलेटेड हा पॉईंट आहे. त्या ठिकाणी फर्स्ट पॉईंट आहे. मग फर्स्ट वन पोसेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉयझन्स. त्या ठिकाणी फर्स्ट वन आहे. त्या ठिकाणी द स्टेट गव्हर्नमेंट मे रेग्युलेट द पोसेशन फॉर सेल अँड द सेल वेदर होलसेल और रिटेल ऑफ एनी स्पेसिफाईड पॉयझन्स. की जे राज्य सरकार आहे, जे स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही जे पॉयझनस ड्रग असतील किंवा पॉयझनस प्रोडक्ट असतील किंवा विष असेल, त्याला पॉयझन्सला काय म्हणू, विषाचा त्या ठिकाणी होलसेलर म्हणजेच काय घाऊक, राज्य सरकार विक्री व ताब्यात असलेल्या कोणत्याही विषाचा घाऊक किरकोळ विक्री त्या ठिकाणी करेल किंवा विक्रीचा नियम त्या ठिकाणी राज्य सरकार करू शकतो. राज्य सरकारला ते अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्य सरकार काय करू शकतं, द स्टेट गव्हर्नमेंट मे रेग्युलेट, काय रेग्युलेट करू शकतं तर पोसेशन फॉर सेल, विषाचा ताब्यात असलेल्या त्या ठिकाणी कोणत्याही विषाचा घाऊक, त्याचबरोबर किरकोळ विक्री त्या ठिकाणी करू शकतं राज्य सरकार किंवा विक्रीचा त्या ठिकाणी नियमन त्या ठिकाणी राज्य सरकार करू शकतं. द नेक्स्ट वन आहे द स्टेट गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू मेक रूल्स इन दिस कनेक्शन विच मे प्रोव्हाइड फॉर. त्या ठिकाणी या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतं किंवा स्टेट गव्हर्नमेंटला कुठल्या प्रकारचे पॉवर त्या ठिकाणी दिलेले आहेत या संदर्भात नियम बनवण्याच्या राज्य सरकारकडे त्या ठिकाणी अधिकार आहेत किंवा ते त्या संदर्भात नियम बनवू शकतो. राज्य सरकार त्या संदर्भात नियम बनवू शकतो. द नेक्स्ट वन फर्स्ट पॉईंट आहे त्यामधील द ग्रँट ऑफ लायसन्स फॉर द पोसेशन फॉर सेल, होलसेल
or retail of any specified poison and fixing of fees to be charged for license. फर्स्ट वन काय की कुठल्याही निर्दिष्ट विषयाच्या त्या ठिकाणी पोसेशन फॉर सेल, निर्दिष्ट विषयाच्या जे पॉयझन्स आहेत त्याच्या विक्रीसाठी, होलसेल म्हणजे काय घाऊक विक्रेता असेल किंवा किरकोळ विक्रीसाठी परवाना मंजूर करणे आणि परवान्यासाठी शुल्क आकारणे त्या ठिकाणी केले जाऊ शकते. काय केलं जाऊ शकतं की जे ग्रँड लायसन्स आहे त्या ठिकाणी त्या परवान्यासाठी जो कुठल्याही निर्दिष्ट केलेले जे नियम असतील त्या विषयाच्या किंवा त्या विषारी जो पॉयझनस ड्रग असेल किंवा सबस्टन्स असेल त्याच्यासाठी, त्याच्या विक्रीसाठी, मग त्याची होलसेल विक्री असो किंवा किरकोळ विक्री असो त्या ठिकाणी त्याच्यासाठी परवाना मंजूर करणे आणि त्या परवान्यासाठी शुल्क आकारणे. देन सेकंड वन आहे ज्यांच्या ताब्यात व विष विक्रीसाठी परवाने दिले जावेत. सेकंड वन काय आहे, त्या ठिकाणी जर परवाना मंजूर करणे त्याचबरोबर परवान्याला शुल्क आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर द क्लासेस ऑफ पर्सन टू हुम द लायसन्स फॉर द पोसेशन फॉर सेल अँड सेल ऑफ पॉयझन्स आर टू बी ग्रँटेड. म्हणजेच काय की परवान्यासाठी शुल्क आकारणे, परवाना मंजूर करणे. त्याचबरोबर सेकंडमध्ये काय सांगितलं की त्यांनी ज्यांच्या ताब्यात आणि विष विक्रीसाठी परवाने दिले जावेत अशा व्यक्तीचे त्या ठिकाणी काय केले पाहिजेत, वर्ग केले पाहिजेत. त्या द क्लासेस ऑफ पर्सन क्लासेस केले पाहिजे टू हुम द लायसन्स फॉर द पोसेशन फॉर सेल अँड सेल ऑफ पॉयझन्स टू बी ग्रँटेड. देन थर्ड वन आहे द मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ एनी पॉयझन्स दॅट मे बी सोल्ड टू अ पर्सन. आणि एखाद्या व्यक्तीला विकल्या जाणाऱ्या कोणत्याही विषाचे जास्तीत जास्त प्रमाण विष विक्रीसाठी नोंदणी, त्याचं प्रमाण कसं पाहिजे, विष त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर विकलं जाते तर त्या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या त्या कोणत्याही विषयाचे जास्तीत जास्त प्रमाण. देन फोर्थ वन आहे मेंटेनन्स ऑफ द रजिस्टर. फोर्थ वन आहे मेंटेनन्स ऑफ द रजिस्टर फॉर द सेल ऑफ पॉयझन्स अँड इन्स्पेक्शन ऑफ द सेम. त्या ठिकाणी विष विक्रीसाठी, पॉयझन्स विक्रीसाठी नोंदणी आणि त्याची तपासणी करणे त्या ठिकाणी गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन आहे फिफ्थ वन पॉईंट सेफ कस्टडी ऑफ पॉयझन्स अँड लेबलिंग ऑफ द व्हेसल्स कव्हरिंग और पॅकेजेस in which such poisons is sold or store for sale. नेक्स्ट फिफ्थ पॉईंटमध्ये काय सांगितलं की त्यांनी जर विषाची सुरक्षित कस्टडी आणि पात्रे, त्याचबरोबर त्याचं कव्हरिंग किंवा त्याचे पॅकेजेस, लेबलिंग म्हणजे त्या ठिकाणी ते साठवले जाईल. सेफ कस्टडी ऑफ द पॉयझन, त्याचबरोबर त्याचं लेबलिंग, त्याच्या व्हेसलला लेबलिंग, त्याला कव्हरिंग किंवा त्याचे पॅकेजिंग विच सच पॉयझन्स इज सोल्ड करणे किंवा त्याला स्टोअर करणे फॉर सेल. देन सिक्स्थ वन पॉईंट आहे त्याच्यातला इन्स्पेक्शन अँड एक्झामिनेशन ऑफ एनी सच पॉयझन्स. इन्स्पेक्शन अँड एक्झामिनेशन ऑफ एनी सच पॉयझन्स पोसेस फॉर सेल बाय व्हेंडर. आणि कोणत्याही विक्रेत्याकडे विक्रीसाठी असणाऱ्या अशा विषयाची त्या ठिकाणी तपासणी केली जाऊ शकते. नेक्स्ट वन आहे पोसेशन ऑफ एनी पॉयझन्स. द स्टेट गव्हर्नमेंट हॅज power to make rules regarding the possession of any specified poisons in local area where such poisons can be used for murders or for poisoning cattle, and in such local area where such as occurrence are any frequent. की कोणत्याही विषयाचा ताबा
त्याचबरोबर नेक्स्ट तुम्ही सांगितलं की स्टेट गव्हर्नमेंट हॅज पॉवर, स्टेट गव्हर्नमेंटला की स्थानिक पातळीवर कोणत्याही विष घेण्याबाबत राज्य शासनात असे नियम आहेत की जेथे हा विष त्या ठिकाणी मर्डर, त्या ठिकाणी खुनासाठी किंवा गोरेढोरे, त्याला काय म्हणू शकतो आपण की पॉयझनिंग ऑफ कॅटल, की स्थानिक पातळीवर कोणत्याही विषप्राय किंवा विष घेण्याबाबत राज्य शासनास असे नियम आहेत की जेथे हा विष खुनासाठी किंवा गुरेढोरे व त्याच्या अशा स्थानिक भागात ज्यात वारंवार घडत आहे अशा विषबाधांसाठी वापरला जाऊ शकतो. देन नेक्स्ट वन काय सांगितलं त्यांनी, एनी ब्रेक ऑफ दिस रूल इज पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट अप टू 1 year or with fine up to ₹1,000 or with both together with confiscation of the poisons in respect of which the breach has been committed. आणि जर हा रूल कोणी ब्रेक करत असेल किंवा या नियमाचा कोणताही भंग केल्यास 1 वर्षापर्यंत त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, जो कोणी भंग करत असेल ह्या नियमाचा, त्याला 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते किंवा ₹1,000 दंड त्या ठिकाणी आकारला जाऊ शकतो किंवा 1 वर्षाची शिक्षा त्याचबरोबर ₹1,000 दंड अशी दोघा समवेत किंवा दोघांसोबत त्या ठिकाणी त्या विषयाचा उल्लंघन केल्याबद्दल त्या ठिकाणी शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते. देन नेक्स्ट वन आहे इम्पोर्ट ऑफ पॉयझन्स. नेक्स्ट वन आहे इम्पोर्ट्स ऑफ पॉयझन्स, की विषाच्या आयात, त्या ठिकाणी पॉयझनची आयात. इम्पोर्ट ऑफ स्पेसिफाईड पॉयझन्स इज अलॉटेड import of specified poison is allotted only under and in accordance with the condition of license. Central government may regulate the grant of such license. आणि निर्दिष्ट विषयाची त्या ठिकाणी पॉयझन्सची आयात केवळ परवान्याच्या अटीनुसारच केली जाते आणि केंद्र सरकार अशा परवान्याच्या अनुदानाचे नियमन करू शकते. की इम्पोर्ट ऑफ स्पेसिफाईड पॉयझन, की स्पेसिफाईड पॉयझनची इम्पोर्ट त्या ठिकाणी अलाउड केली जाते, परंतु त्याच्यासाठी कोण परवाना देतं, तर केंद्र सरकार अशा परवान्याचे अनुदानाचे त्या ठिकाणी नियमन करते. देन नेक्स्ट वन आहे पेनल्टी फॉर अनलॉफुल इम्पोर्टेशन, पोसेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉयझन. त्या ठिकाणी बेकायदेशीर आयातीसाठी दंड, पेनल्टी फॉर अनलॉफुल इम्पोर्टेशन म्हणजे बेकायदेशीर आयातीसाठी दंड, त्याचबरोबर कोणत्याही विषयाच्या विक्रीसाठी दंड. आणि त्या ठिकाणी हा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे अनलॉफुल पोसेशन फॉर सेल अँड सेल ऑफ पॉयझन्स. त्या ठिकाणी विष विक्री आणि विक्रीसाठी बेकायदेशीर त्या ठिकाणी पोसेशन मीन्स ताबा. देन नेक्स्ट वन आहे इम्पोर्टेशन विदाउट a license of any poisons, importation without a license of any poisons, the importation of which is for the time being restricted by central government. आणि कोणत्याही विषयाच्या परवान्याविना त्या ठिकाणी ते आयात करणे, ज्याचा आयात करणे केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी काळासाठी केंद्र सरकारमध्ये प्रतिबंधित आहे. देन नेक्स्ट वन सी आहे ब्रीच ऑफ एनी कंडिशन ऑफ अ लायसन्स फॉर द इम्पोर्टेशन ऑफ एनी पॉयझन्स ग्रँटेड टू हिम आर पनिशेबल. नेक्स्ट वन पॉईंट काय आहे की त्याला त्या ठिकाणी देशात असलेल्या कोणत्याही विषयाच्या आयात करण्यासाठी परवान्याच्या कोणत्याही अटीचे भंग करणे दंडनीय आहे. आणि जर त्या एखाद्याला जर ते आयात करायचं असेल तर जर तो कायदा ब्रेक करत असेल किंवा त्याचं भंग करत असेल तर त्या ठिकाणी त्याला पनिशमेंट दिली जाऊ शकते किंवा अशी कंडिशन आल्यास ती पनिशेबल असेल किंवा दंडनीय त्या ठिकाणी असेल. फर्स्ट पॉईंट आहे त्यामध्ये मग विथ इम्प्रिझनमेंट अप टू 3 months और विथ फाईन ₹500 और विथ बोथ.
ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन. आणि फर्स्ट कन्व्हिक्शनला जर त्याने असा रूल ब्रेक केला तर त्याला 3 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर 500 रुपयाचा दंडही आकारला जाऊ शकतो जो कोणी या कायद्याचा भंग करेल त्या ठिकाणी, किंवा 500 रुपये दंड, त्याचबरोबर 3 महिन्याची कारावासाची शिक्षाही त्या ठिकाणी त्याला ठोठावली जाऊ शकते, सुनावली जाऊ शकते. देन सेकंड वन आहे विथ द इम्प्रिझनमेंट अप टू 6 months or with fine up to ₹1,000 or with both on a second or subsequent one. आणि सेकंड जर कॉन्व्हिक्शन असेल तर त्या ठिकाणी त्याला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते, 6 महिन्याचा कारावास होऊ शकतो, त्याचबरोबर फाईन लागू शकतो. किती तर 1,000 रुपये किंवा सोबत 1,000 रुपये, त्याचबरोबर 6 महिन्याची शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द सबस्टन्स डीम टू बी पॉयझनस आर कॅटेगराइज इन दिस ॲक्ट. आणि त्याच्या कॅटेगरी आहे सबस्टन्सच्या लिस्ट ए आणि लिस्ट बी. लिस्ट ए मध्ये आहे ॲकोनाइट, त्यानंतर ॲकोनिन, ॲर्सेनिक असेल, ॲट्रोपा असेल, बेलाडोना असेल, कॅथराइड्स असेल, क्लोरल हायड्रेट्स असतील, कोका असेल, कोरोजिव्ह सबलिमेट असेल, देन पोटॅशियम सायनेट, डायमॉर्फिन इन ब्रॅकेट डायमॉर्फिन नेम, हेरोईन, डायइथाइल बार्बिच्युरिक ॲसिड्स, डिजिटॅलिस, इकोगोनाइन, ओर्गोटॉपरेई, लीड, नक्सोमिका, स्ट्रिचनिन, मॉर्फिन, पेक्ट्रोटॉक्झिन, प्रुसिक ॲसिड, सॅव्हिन and its oil, stramoniline, स्ट्रोफॅन्थस, ट्रोफॅन्थिन, टार्टार इमेटिक आणि टेट्रा इथाइल लीड लिस्ट ए मध्ये येतात. त्याचबरोबर लिस्ट बी मध्ये कोणते ड्रग येतात तर इसेन्शियल ऑइल ऑफ आल्मंड्स, अनलेस डेप्राव्हाइड ऑफ प्रुसिक ॲसिड, देन antimonial wines, all salt of barium except barium sulfate, tincture of contherides, carbolic acids, chloroform, mercuric sulfocyanide, oxalic acid, poppies, all oxides of mercury, sulfonal, then zinc chloride. Exemption from the certain poisons of the act is made for poisonous substance or list B. Thank you everyone again. In this way our Poisonous Act 1919 chapter is over here. Next lecture will be start our next topic or next chapter. Thank you again.